जय खानदेश, राम राम मंडळी। तर आजना व्हिडिओ में मी पात्रा बनाडेल होता। तर देखू तेले कसं बनाडत असते। तर आठी मी 1 कप बेसन लेल होतं, त्यानंतर थोडंसं तांदूळने पीठ लेल होतं, नंतर लसूण आणि जिरानी पेस्ट लेल होती आणि आठे सुका मसाला लेल होता, जसे की हळद, तिखट, गरम मसाला, धनेपूड, नमक आणि धनियाले बारीक चिरीसन यानामा टाकी देल होतं। त्यानंतर या बटासले असं एकत्र करीसन यानामा थोडं थोडं पाणी टाकीसन मी असं पीठ मोडी लेल होतं। जसं आपण भजीसना पीठ मोडतस तसं तुमले याले मोडीले नाही। त्यानंतर ज्या या पाने राहतस ज्याले अळूना पाने आणि पात्रा असं गुजरातीमा म्हणतस, तर त्यांना वरणाच्या या शिरा राहतस ना त्याले चाकूवरी असं चांगलं कापी लेवानं, जेणामुळे आपण जेव्हा त्या पात्रा मोडतस तवे त्या आपले काही म्हणजे फायनी होस व्यवस्थित त्या मोडी जातस। तर त्यानंतर त्या शिरा काढानंतर जो आपण बेसनना घोल तयार करेल होता तो त्यानावर चांगला असा लाई लेवाना। त्यानंतर दुसरं बी पान मी आटे ठी देले, त्यानावर बी चांगलं बेसन जो घोल होता तो लाई देल होता। त्यानंतर तुम्ही देखू शकतास व्हिडिओमा मी दोन्ही कडतून त्याले असं फोल्ड करी लेल होतं आणि वरथेन बी तुमले असं फोल्ड करी त्यांना असा गोया करी लेना आहे आणि तुमले पूर्ण आठे जे घोल होता ते लायले नाही, जेणामुळे त्यानी चव जो आहे ते चांगली लागस पात्रानी। त्यानंतर अशी चायनवर मी तेल लायसन जो पात्रा तयार करेल होता त्याले ठी देवानं आणि जवर पात्रा शिजत नाही तवर त्याले चांगलं शिजाडी लेव वाफ दिसन। तर तुम्ही देखू शकतास पात्रा चांगला शिजी जायले, कोठे असं मधमा कच्चा बी नाही आहे। चाकूवर त्याने मी चेक करी लेल होतं त्याले। तर त्यानंतर असा चाकूवरी त्यांना असा तुकडा करी लेवाना, तुमले जसा पट्टीन तसा आकारना तुम्ही तुकडा तयार करू शकतास। तर तुम्ही याले असं बी खाऊ शकतास मसालाना भाजीना सोबत, पण मी आठे याले थोडंसं फ्राय कर राहिनू। त्यानाकरता मी एक पॅनमा तेल टाकेल होतं, त्यानावर अशी थोडीशी ती टाकी देस, वाईट तीळ जिरा असती। त्यानंतर या पात्रा आपण तयार करेल होता त्याले टाकी देवानं आणि त्याले दोन्ही कडथाईन चांगलं असं शेकी लेवानं, जसा या कुरकुरीत होतस तवतूर याले चांगलं शेकी लेवानं। तर देखा तुम्ही कितलं सोपं होतं याले बनाडानं। तर अशाच नवनवीन व्हिडिओ करता मना चॅनलले सबस्क्राईब करा। बाय बाय।